पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे। मोहम्मद साबिर चाउस नासिर त्यांना या ठिकाणी नियुक्ती। AIR न्यूज में आप सभी दर्शकों का स्वागत है। एनसीपी अजीत दादा गढ़ की जानिब से नांदेड़ शहर में पार्टी की जानिब से मुख्तलिफ ओहदे की जिम्मेदारियां सौंपी गई, जिसमें ओम प्रकाश पोकरना को नांदेड़ शहर महानगर सदर बनाया गया। मोहम्मद साबिर चौश को सीनियर शहर नायब सदर बनाया गया। इस मौके पर MLA प्रताप पाटिल चिकरीकर ने प्रेस कॉन्फ्रेंस लेकर इस बात की वजाहत की और साबिर चौश को मुबारकबाद पेश की। उन्होंने कहा कि पार्टी में साबिर चौश जैसे मुतहरिक कारकुनों की शमूलियत से नांदेड़ में पार्टी मजीद मजबूत होगी। जिसके बाद साबिर चौश को मुबारकबाद देने के लिए सीनियर लीडर हबीब मौलाना, शेख हबीब, आमिर लाला, शकील कुरैशी, यासीन भाई, बशीर पठान, सुनील कामड़े, अदनान अहमद पटेल ने मुबारकबाद पेश की। ब्यूरो रिपोर्ट, नांदेड़। आज काही नवीन नियुक्त्या प्रदेश अध्यक्षांच्या मान्यतेने या ठिकाणी झाल्या। त्याच्यामध्ये शहराचे जिल्हाध्यक्ष म्हणून माजी आमदार ओमप्रकाश पोकरना यांना शहर जिल्हाध्यक्ष केलं। माधवभाऊ पावडे यांना शहर जिल्ह्याचे कोषाध्यक्ष म्हणून नियुक्त केलेलं आहे। त्याबरोबरच शिवराज पाटील होटाळकर यांना नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष म्हणून, मिनलताई खतगावकर यांना प्रदेश उपाध्यक्ष आणि दिलीपरावजी धर्माधिकारी यांना प्रदेशचे सरचिटणीस म्हणून आणि साबिर चौस यांना शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून अशा पद्धतीच्या नियुक्त्या या ठिकाणी केलेल्या आहेत। त्या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि पक्ष बांधणीमध्ये त्यांचं काम योगदान चांगलं राहील। त्यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाची बांधणी मोठी होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। त्याबरोबरच अर्धापूर तालुक्यातले असंख्य सहकारी ते काँग्रेस पक्षाचे असतील, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाचे असतील का शिवसेनेचे असतील, मोठ्या प्रमाणावर तरुण सहकारी प्रवेश करतायत। आपल्या उपस्थितीमध्ये काही लोकांचा प्रवेशही झालेला आहे। हदगाव तालुक्यामधनं काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी, MIMचे काही पदाधिकारी, वंचितचे काही पदाधिकारी यांनी प्रवेश केलेला आहे। आणखी काही पदाधिकारी प्रवेश करतायत। आंबेडकर चळवळीचे एक तरुण सहकारी रोहन कांबळे यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांच्या सह दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। या सर्व प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना बरोबरीने घेऊन जाण्याचा शब्द मी या ठिकाणी त्यांना देतो। माझ्या समोर धर्माधिकाऱ्यांनी सांगितलं की हा निर्णय आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे, त्याच्यामुळे मी नाराज नाही असं माझ्या उपस्थितीत सर्वांना सांगितलेलं मी ऐकलेलं आहे। त्याच्यामुळे कोणाची नाराजी नाही। एवढा पक्ष जेव्हा वाढतो छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात, आपल्याला पण त्याची जाणीव आहे। त्याला फार मोठं फोकस करायची आवश्यकता आहे असं मला वाटतं। दादांनी तर स्टेजवर नाराजी व्यक्त केली। दादांनी तर स्टेजवर बोलून दाखवले नाराजी। आता परत त्यांची बाईट घ्या तुम्ही, ते बोलतील त्याच्यावर।